नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये उगवणपूर्वीचं जे तणनाशक आहे तर त्या तणनाशकाची आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहे की आपण उगवण्याच्या अगोदर कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामध्ये तण जे आहे तर ते येणार नाही, गवत जे आहे तर ते उगणार नाही। यासाठी आपल्याला 48 किंवा 72 तासाच्या अगोदर फवारायचे जे तणनाशक आहे तर त्या तणनाशकाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कोणती काळजी घ्यायची ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही पाहतात रॉयल शेती। मित्रांनो, आपल्याला सोयाबीनचं जे तणनाशक आहे तर ते फवारताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण सोयाबीनची जी पेरणी केली की पेरणी केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये जे की 72 तासाच्या आत किंवा आपल्याला 48 तासाच्या आत आपल्याला त्यामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे, अनिवार्य आहे। मित्रांनो, आपण नंतर जर फवारणी केली तर त्यामध्ये सोयाबीनला त्यामध्ये धोका जो आहे तर तो निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला 72 तासाच्या किंवा 48 तासाच्या आत आपल्याला सोयाबीनमध्ये तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या नंबरची काळजी म्हणजे की आपल्याला जे आहे तर ते 150 ते 200 लिटर पाणी एका एकरमध्ये वापरणे गरजेचे आहे। जे प्रमाण आहे तर ते बरोबर टाकणे त्यामध्ये गरजेचे आहे, हे सुद्धा मित्रांनो आपण महत्त्वाचं लक्षात घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये पेट्रोल फवाऱ्याने आपल्याला त्यामध्ये जी तणनाशकाची फवारणी आहे तर ती करायची नाही। त्यामध्ये आपल्याला बॅटरी पंप किंवा हातपंप जो आहे तर त्याचाच वापर त्यामध्ये करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये काळजी घ्यायची आहे। मग मित्रांनो, आता वळूया की आपण कोणते जे घटक आहे बाजारामध्ये की आपल्याला त्यामध्ये तणाचा उगवण्याच्या अगोदर बंदोबस्त होईल असे तणनाशक कोणते आहे तर ते बघूया। मित्रांनो, त्यामध्ये रॅलीज कंपनीचं जे आहे तर ते पनिडा ग्रेड आहे। तर मित्रांनो, हे पनिडा ग्रेड जे आहे तर ते औषध आपण वापरू शकतो। त्यामध्ये जे आहे तर ते घटक मित्रांनो पेंडामिथिलिन घटक असलेलं जे हेर्बिसाइड आहे तर ते 38.7% CS फॉर्ममध्ये आहे। तर मित्रांनो, याचा आपण वापर करू शकता। तर हे आपल्याला 700 ml प्रति एकरासाठी आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे आणि 150 ते 200 लिटर पाणी जे आहे तर ते वापरणे त्यामध्ये गरजेचे आहे। त्यानंतर मित्रांनो, हेच जे घटक असलेलं पेंडामिथिलिन जे घटक असलेलं जे हेर्बिसाइड आहे मित्रांनो, तर ते डोज सुपर या नावाने येतं एक UPL कंपनीचं, ते सुद्धा आपण त्यामध्ये घेऊ शकता। त्यामध्ये घटक जो आहे तर तो 37.7% CS फॉर्ममध्ये त्यामध्ये येत असतो। तर मित्रांनो, हे सुद्धा आपण त्यामध्ये 700 ml प्रति एकरसाठी वापर करू शकतो। 150 ते 200 लिटर पाणी वापरणे त्यामध्ये गरजेचे आहे। त्यानंतर मित्रांनो, जी स्ट्रॉंग आर्म सर्वांच्याच परिचित आहे। तर मित्रांनो, या स्ट्रॉंग आर्मचा सुद्धा आपण त्यामध्ये वापर करू शकतो। 48 तासाच्या आत, 72 तासाच्या किंवा 48 तासाच्या आतमध्ये वापरणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, स्ट्रॉंग आर्मची जी पुडी आहे तर ती आपल्याला 12.4 ग्रॅमची येत असते। तर मित्रांनो, याची आपल्याला 10 लिटर पाणी घेऊन ही 12 ग्रॅम 4ची जी पुडी आहे तर ती त्यामध्ये मिक्स करून आपल्याला त्यामध्ये 10 टाक्या त्याच्या करणे गरजेचे आहे। म्हणजे 150 ते 200 लिटर पाणी त्यामध्ये आपल्याला वापरणे गरजेचे आहे। तेव्हाच जाऊन आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने जो तणाचा बंदोबस्त आहे तर त्याचा रिझल्ट जो आहे तर तो आपल्याला त्यामध्ये येणे गरजेचा असतो किंवा त्यामध्ये येत असतो। त्यामुळे आपल्याला मित्रांनो 150 ते 200 लिटर पाणी वापरणे गरजेचे आहे। मित्रांनो, त्यामध्ये जो घटक आहे स्ट्रॉंग आर्ममध्ये तर तो डायकोसोलाम जो घटक आहे तर तो त्यामध्ये येत असतो। डायकोसोलाम जो घटक आहे मित्रांनो तर तो स्ट्रॉंग आर्ममध्ये येत असतो। हे डाव कंपनीचं त्यामध्ये येतं। तर मित्रांनो, त्याचा सुद्धा वापर आपण करू शकता। त्याचनंतर मित्रांनो, जे डायकोसोलाम जे घटक असलेला आहे तर त्यामध्ये रॅलीचं जे मार्क आहे तर त्यामध्ये सुद्धा हा घटक येतो। तर मार्क किंवा आपण स्ट्रॉंग आर्म कोणतंही जे भेटलं ते बाजारामध्ये घेऊन त्याची आपण फवारणी हेर्बिसाइड जे आहे तर त्याची फवारणी आपण करू शकता। मित्रांनो, जे की आपल्याला अशा पद्धतीने जे हेर्बिसाइड आहे तर ते आपल्याला फवारणी करता येते आणि तणाचा बंदोबस्त करता येतो। फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे 150 ते 200 लिटर पाणी वापरायचं, त्यामध्ये टाकीच्या साहाय्यानेच आपल्याला त्यामध्ये फवारणी जी आहे तर ती करायची आहे। आणि स्ट्रॉंग आर्म किंवा कोणतंही आपण हेर्बिसाइड जर ते आपण वापरलं तर त्यामध्ये आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तर ते हेर्बिसाइडचा वापर करायचा आहे 72 ते 48 तासाच्या आत। पुन्हा सांगतो मित्रांनो, 72 ते 48 तासाच्या आतच आपण त्यामध्ये या हेर्बिसाइडचा वापर करू शकतो, अन्यथा आपल्याला त्यामध्ये ते हेर्बिसाइड आणि जमत नाही। तर मित्रांनो, अशी होती माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।